नमस्कार. कैलासवासी राजनदादा रानडेंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रसंगद्वारे आयोजित या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. कार्यक्रमाच्या सुरुवातीत मान्यवरांनी राजनदादांच्या हरहुन्नरी व्यक्तित्वाबद्दल बरेचसे गुण सांगितले, त्यांच्या बरेचशा विशेष गोष्टी सुद्धा सांगितल्या आणि त्यात एक सामान्यतः एक गोष्ट अशी आली होती की त्यांचं निरीक्षण खूप जबरदस्त होतं. त्यांच्या निरीक्षण आणि अवलोकन शक्तीला मी निरीक्षण किंवा अवलोकन शक्ती म्हणण्यापेक्षा सूक्ष्म छिद्रान्वेषी दृष्टी किंवा नजर म्हणीने, आणि ही फक्त याकरता म्हणीने कारण की त्यांनी जे अवलोकित केलं, त्यांनी जे निरीक्षण केलं, त्या निरीक्षणाला, त्या अवलोकनाला तेवढ्याच ताकदीने किंबहुना त्याच्याहून जास्ती ताकदीने अभिव्यक्त करण्यासाठी त्यांच्याजवळ समर्थ वाचाई होती आणि लेखणी सुद्धा होती. खरोखरच राजनदादा हरहुन्नरीच नव्हते तर एक अफलातून व्यक्तिमत्व होतं. तुम्ही साधारणपणे आम्ही सगळेच जण सकाळी पहाटेच्या फेरीला जात असतो. पुष्कळ लोक जातात, त्याचपैकी राजनदादाही जात होते. पण आम्ही पहाट फेरीला ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्ही काय करतो तर साधारणपणे कोणी नामजप, कोणी हलवाय, कोणी जोऱ्यात, कोणी उलट, कोणी वाकडं तिकडं, कोणी धावत. पण राजनदादांचा एक नेम होता की ते ज्यावेळेस पहाट फेरीला जायचे त्यांचा रस्ता फिक्स नव्हता, जागा फिक्स नव्हती. दररोज ते वेगवेगळ्या रस्त्यांनी जायचे आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळेस परतायचे तर परतल्यानंतर त्यांनी जे अनुभव केलाय, त्यांनी जे अवलोकन केलंय त्याला त्यांची लेखणी एका लेखात द्यायची. अशा जवळजवळ त्यांनी 51 ओंजळी लिहिल्या होत्या. आणि राजन रानड्यांच्या हे लेख म्हणजे वेगळे ललितबंध आहे. त्यात कथा आहे, अश्रू आहे, जगण्याच्या प्रेरणा आहेत, कुठे तिरसटपणा आहे तर काही आगळे वेगळे अनुभव देखील आहेत. एक उत्तम ललित बंधाचे पुस्तक म्हणून एक ओंजळ पहाट हे आपण सर्वांनी अवश्य वाचले पाहिजे. तर चलूया यांच्या एक ओंजळ पहाट मधल्या 20वी ओंजळ, पुरे आता बस. जोखीम आणि रोमांच या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. रोमांचक क्षणांची आवड असेल तर जोखीम नाकारून चालत नाही. बिहाइंड एव्हरी सक्सेस देर इज अ वुमन. या म्हणीला थोडं फिरून असं म्हणता येईल की बिहाइंड एव्हरी सेन्सेशन देर इज अ रिस्क. फिरताना मार्गावरून आणि महामार्गावरून वेळोवेळी अनेक बसेस सुसाट जाताना आपल्याला दिसतात. त्या अधिकांश बसेस आकाराने आवाढव्य असतात, 2 मजलीही असतात. पण आवाढव्य व्यक्तींना चपळ हालचाल करताना त्याचे आकारमान जसे गैरसोयीचे ठरते तसे सहसा आवाढव्य बसेसचे होत नाही. महामार्गावरून त्या ज्या सपाट्याने पळताना दिसतात ती त्यांची गती मनात वचक निर्माण करणारीच असते. एखाद्या 6पदी महामार्गाच्या सगळ्या सुरक्षित अशा डाव्या बाजूने आपण निघालो असलो तरी आपल्याला ओलांडून जाणाऱ्या बसच्या गतीचा कंप आपल्याला थोडा तरी जाणवल्याशिवाय राहत नाही. परवा पहाटे मदन महालच्या जवळच्या शिवाजी चौकातून होमसायन्सकडे वळताना एक आवाढव्य बस अचानक जेव्हा मला आडवी आली तेव्हा प्रथम मी धसकलो आणि जागच्या जागी थबकलो. त्यावेळी त्या बसचं तिथं असणं किंवा येणं अनपेक्षितच होतं, कारण की या असल्या लांब पल्ल्यांच्या लांब प्रवासी बसेसची ती जागा नव्हती. स्थानिक मेट्रो बसेस तिथे जा ये करत असल्या तरी ते अपेक्षित म्हणता येईल, कारण पहाटेची वेळ ही वेगवेगळ्या गाड्यांची वेळ असते आणि मेट्रो बसेसनी प्रवासी गिराहिकांची ती वेळ
साधण्याच्या दृष्टीने तिथे असणं स्वाभाविकच म्हणता येईल. पण अशा आंतरराज्यीय आवाढव्य बसने ज्यावेळी असं अकस्मात तिथे प्रकट होणं हे आश्चर्यच होतं. ती बस तिथे नुकतीच प्रकट झाली असं नाही, तर आपल्या संपूर्ण लांबीसकट माझा रस्ता अडवल्यासारखी कसेबसे वळण घेत समोर येऊन उभी राहिली. एवढ्या भरदार देखण्या बसने असे कसेबसे वळण घेण्यात काहीतरी गोंधळ आणि असहायता दिसून येत होती. अर्थातच त्या बसचा जो कोणी चालक असेल तो कसल्या तरी गोंधळात असावा एवढं नक्की. हा गोंधळ रस्त्याच्या अज्ञानाविषयीचाच गोंधळ असावा हेही नक्की. म्हणजेच तो चालक शहरात नवखा असणार हे त्याहून नक्की. ते काही असो, पण माझ्या समोर अशी आडवी आलेली ती आडमुठी बस थोडी तरी पुढे मागे सरकण्याची वाट पाहत मी जागच्या जागीच उभा होतो. त्या बसच्या लांबीच्या तुलनेत एखादी जागा जरी मिळाली असती तरी मला पुढे सरकता आले असते. तशी ती जागा मला काही क्षणातच मिळाली, कारण बसला मागे पुढे सरकवताना खिडकीतून बाहेर डोकविणारा चालक प्रचंड गोंधळून आपल्यामुळे आणखी काही वाहतूक उपद्रव शक्य आहे का याचा अंदाज घेत होता. असे अंदाज सहसा चालक मंडळी अगदीच नवखी असल्याशिवाय घेत नाही. मी मिळालेल्या जागेतून बसला चटकन ओलांडून पलीकडे आपल्या वाटेवर आलो. त्याच वेळी ही बस कशी बशी मागे पुढे करीत चालकाने माझ्या दिशेने पुढे दामटली. मी दामटली असे म्हणत असलो तरी त्या बसची चाल नको तितकी संथ होती. तितका संतपणा त्या बसच्या अवाढव्य बांधणीला अजिबात शोभत नव्हता. खरं तर अशा बसेसना सुसाट धावणं शोभतं आणि आजवर त्यांना असं मोकाट धावताना पाहायची सवय होती. हीच एक बस त्याला अपवाद म्हणावी लागेल. ती बस माझ्या मागे येत आहे का तिथेच उभी आहे अशी शंका यावी इतक्या संथपणे ती बस पुढे सरकत होती. त्यामुळे ती माझा पाठलाग करते आहे की काय असा एक बिनबुडाचा विचारही मनात आला. पण तोच विचार नेमका खरा ठरला. माझ्या मागून शतपावली केल्यासारखी सावकाश चालत येऊन ती बस पुन्हा एकदा मला आडवी आली. आता मला तर थांबणं भागच होतं. बस चालकाच्या त्या विचित्रपणाचं मला आश्चर्य वाटलं. थोडा रागही आला. आता त्या चालकाला हाक मारून मी त्याला सणकावणार एवढ्यात तोच खिडकीतून बाहेर डोकावीत मला म्हणाला, अंकल अंकल ये पंकज पैलेस होटल कहाँ है, जरा बताइएगा ना प्लीज प्लीज बताइएगा. शिवाय वर अंकल सुद्धा. त्याच्या नावाजात नम्रता तर अगदी ओतप्रोत भरून ओसंडत होती. त्याचे ते अत्यंत विनम्र शब्द मला निशब्दच करणारे होते. अशा बलदंड वाहनाचे चालक इतक्या मृदू स्वरात काही बोलू शकतात यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. न सापडणाऱ्या पत्त्याच्या चौकशी करणारे बरेच जण आजवर पहाटे फिरताना मला भेटले होते. त्यात पायी जाणाऱ्यांपासून वेगवेगळ्या वाहनांचे चालकही होते. नाही असं नाही, झेपेल आणि इतक्या विनम्र स्वरातच त्यांनी आवश्यक ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न ते करायचे. पण अशा बससारख्या एवढ्या मोठ्या वाहन चालकाने आपले वाहन थांबवून एखादा पत्ता विचारायची ही मात्र पहिलीच वेळ होती. क्या पूछा? त्याने विचारलं ते न कळल्यासारखं. मी त्याला विचारलं, होटल पंकज पॅलेस अंकल. त्यानेही पुन्हा तेच त्याच स्वरात विचारलं. अच्छा, होटल पंकज पॅलेस. मी पुटपुटलो. खरं म्हणजे रॅकटाइम स्टेडियम समोर असणारं पंकज पॅलेस हे हॉटेल तसं प्रसिद्धच आहे. पण त्या बसच्या ड्रायव्हरला पंकज पॅलेस या हॉटेलबद्दल ओ की थो माहीत नव्हतं. त्यावरून तो जबलपुरात नवखा होता हे उघड होतं. मात्र तरी त्यातल्या त्या ठळक खाणाखुणा सांगत त्या बसवाल्याला हॉटेल पंकज पॅलेसचा पत्ता समजवण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण त्याच्या डोक्यात उजेड पडणं तर जाऊच द्या, उजेडाची एक तिरीपही शिरल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. उलट आता त्याचा चेहरा जास्तच केविलवाणा दिसू लागला होता. मग तशा स्वरात तो म्हणाला, अंकल आपको परेशानी ना हो तो आप थोड़ी देर मेरे साथ बस में बैठ जाइए,
और उस होटल तक चलिए ना प्लीज. त्यांची ती विनंती ऐकताच मला क्षणभर गंमत वाटली आणि मी गोंधळलो सुद्धा. मी माझ्या पहाटेच्या फेरफेटक्यावर होतो. विशिष्ट अशा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही विशिष्ट कामासाठी मला जायचे नव्हते. त्यामुळे जर मी त्या बसवाल्याला त्याचे जायचे ठिकाण पंकज पॅलेस हॉटेल दाखवायला मदत केली असती तरी रोजचा फिरण्याचा रस्ता बदलण्याव्यतिरिक्त मला इतर काही गैरसोय होण्याची शक्यता कमीच होती. शिवाय सध्या त्याला मदतीची खरंच गरज असल्याचे जाणवत होते. हे महत्वाचे होते. आतापर्यंत अनेकांना त्यांना हवे असलेले पत्ते सांगण्याचे प्रसंग माझ्याबरोबर घडले आहेत. ते सुद्धा ते पत्ते व्यवस्थित समजावून घेत आपल्या मार्गी लागले आहेत. मला देखील त्यांनी निमूटपणे मार्गी लावू दिलेलं आहे. पण अशा मोठ्या बसच्या चुकलेल्या ड्रायव्हरने मला पत्त्या विचारण्याचा हा पहिलाच प्रसंग. शिवाय त्याला तो पत्ता केवळ समजावून समजत नव्हता तर मी त्याच्याबरोबर त्या बसमधून माझा रोजचा फिरण्याचा कार्यक्रम डावलून त्याच्या त्या ठिकाणापर्यंत त्याला नेऊन सोडायला हवे होते. शिवाय हे सगळे त्याने फार विनम्रपणे म्हटले होते. त्याचे म्हणणे गोंधळात टाकणारे आणि विचित्र वाटणारे वाटले तरी एकूण परिस्थिती पाहता त्याला मदत आणि मार्गदर्शन करण्यावाचून मला गत्यंतरच नव्हतं. आधी मी चालता चालता बोलत होतो तोपर्यंतचा बसचा ड्रायव्हर मुलाईजा त्याची बस माझ्याच गतीने संत चालती ठेवून माझा अनुनय करीत होता. शेवटी त्याच्या गरजेचे गांभीर्य जाणून जेव्हा मी चालणे थांबवून त्याच्याशी बोलू लागलो तेव्हा त्याने हळूच ती बस माझ्या शेजारी उभी केली. मी त्याच्याबरोबर जाऊन त्याचे ते हॉटेल दाखवायला कसा बसा का होईना तयार आहे हे त्याला कळताच तो चालक सीटवरून उठून माझ्या बाजूच्या दारापर्यंत आला. मग माझा खानदानी चालक असल्यासारखा बसचे ते दार हळूच माझ्यासाठी उघडत तो म्हणाला, आई अंकल. आता मात्र अंकलला म्हणजे मला त्या बसमध्ये शिरण्याशिवाय इलाजच नव्हता. बसमध्ये शिरून कुठे बसावे या दृष्टीने मी मागच्या प्रवासी कक्षाकडे पाहू लागलो. तशी ती पूर्ण बसच रिकामी होती. कुठेही बसा रान मोकळे. तरी मी एकदा चालककडे वळून पाहिले. तो माझ्या मागेच उभा होता. ऐन गरमीचे दिवस असल्यामुळे तो पोरस्वदा चालक एक लुंगी गुंडाळून आणि सेंडो बलियान घालूनच बस चालवित असावा. अंकल, आपको तो मेरे साथ ही बैठना पड़ेगा, तभी तो आप रास्ता बताएंगे और मैं चलाऊंगा. हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. त्याला रस्ता दाखवायचा म्हणजे मला त्याच्या बाजूलाच बसणे आवश्यक होते. त्याने दाखवलेल्या सीटवर बसण्यापूर्वी त्याने आपल्या खांद्यावरचा पंचा काढून ती नीट सीट व्यवस्थित झटकली. मग अस्मादिक जिल्हे इलाही का कोण असतात तसे त्या आसनावर त्यातल्या त्यात ऐटीत बसले. मी बसताच आपल्या सीटवर बसत त्या ड्रायव्हरने लगेच बस सुरू केली. चले अंकल, त्याने परवानगी घेत असल्यासारखं मला विचारलं. आता मला खरं तर त्याची ती तेवढी विनम्रता पचवणे जड जात होते. चलो, यहां से 5वें चौक से बाएं मुड़ना है, आराम से चलना. हा, खरं म्हणजे त्या शेवटल्या धस्तावलेल्या वाक्याची गरजच नव्हती, कारण तो आरामसेच चलत होता. सपाटून गाडी न्यायला त्याला तो रस्ता तर धड माहिती असायला हवा होता. त्यामुळे चाचपडत चालावं तशी तो संतपणे बस चालवत होता. मात्र एवढी आवाढव्य बस इतक्या संतपणे चालत असलेली पाहायची मला सवय नव्हती. सुरुवातीच्या दोन चौकात तर यहां से मुड़ना है विचारत त्याने जवळजवळ बस थांबवलीच होती. चौथे के बाद 5वें से मुड़ना, चौक से मुड़ना है. मी आता थोडे वैतागून मार्गदर्शन करीत होतो. पुढचे 2 चौक बस वळवायची नसल्यामुळे त्याने थोड्या निर्धास्तपणे बसला गती दिली होती. पण गतीच्या बाबतीत तो असा निर्धास्त झाल्यामुळे मी मात्र जरा धस्तावलोच, कारण त्या चौकात एकही गती अवरोधक नव्हते. अर्थात वेळ पहाटेचीच असल्यामुळे त्या रस्त्यावर फारशी वाहतूकही नव्हती. पण काय सांगावं, एकतर बस अवाढव्य आणि तीही महामार्गावर उरलेली.
पण सध्याच्या वाटेला बसचा ड्रायव्हरच सरावलेला नसल्यामुळे त्याने बस मोकाट सोडली नव्हती, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट होती. तरी त्या माफक गतीमुळेच का होईना बसने एक गोंधळ घातलाच. बसने 2 चौक ओलांडेपर्यंत मी निर्धास्तच होतो. पण त्यानंतर मी सावध होऊन अब अगला चौक, अगला ही चौक म्हणत माझी मार्गदर्शनाची भुणभुण चालू केली. त्या चालकाने चौक आएगा तो आप बताओ ना म्हणत तशीच बस चालत ठेवली. मी माझ्या सीटवरून पुढे वाकून येत्या चौकावर सावध नजर ठेवली होती. तो चौक नजरेत येतात हा 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 आ गया आ गया म्हणत चालकाला सावधान करण्याचा प्रयत्न केला. कहा कहा विचारत त्याने गिअरची झटपट करीत बस वेळेवर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या त्याच्या कहा कहा मध्ये कुठेतरी वेळेचं अवधान थोडंसं गडबडलं आणि वेळण्याच्या नेमक्या क्षणातच हवा तो चौक नेमका ओलांडूनच बस अर्धी अधिक पुढे जाऊन थांबली. मी नुसताच अरे यही से मुन्ना था ना ओरडत राहिलो. आता ती बस मागे घेण्याचा सोपस्कार उघातच आला. तो अक्षरशः सोपस्कारच होता, कारण बस अवाढव्य आणि रस्ते आटोपशीर. चालक आता बस मागे घेण्याच्या खटपटीला लागला. आपल्या बाजूच्या खिडकीतून मागे पाहत वळणाचा अंदाज घेत घेत तो बस कशी बशी मागे घेऊ लागला. त्याच्यासारखाच मीही मागे पाहत एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊ लागलो. पण बस मागे घेताना एवढंच पुरेसं नव्हतं. ड्रायव्हर बस मागे घेत असताना कुणीतरी शक्यतो मागे उभे राहून ड्रायव्हरला दिशेचा अंदाज देणं आवश्यक असतं. हे काम बसचा क्लीनर का कोण असतो तोच करतो. इथं तर आम्ही दोघंही बसमध्येच बसलो होतो. मुख्य गोंधळ इथेच झाला. बस मागे घेण्याची कसरत करता करता ड्रायव्हरचा बस वळवण्याच्या दिशेचा अंदाज गडबडला. डाव्याऐवजी नेमकी उजवीकडे वळण्याच्या तयारीत त्याने बस मागे घेतली. त्या गडबडीत दाहे नाही बाळे मुन्ना आहे या माझ्या आरड्या ओरड्याने गोंधळूनच त्याने त्या चौकात सगळेच रस्ते अडतील अशी काहीतरी वेडी वाकडी ती बस उभी केली. पहाटेच्या त्या वेळेत वाहतुकीची फारशी शक्यता नव्हती. शिवाय काही वेळाने काही वेळ खोळंबली तरी त्यात खरं तर माझी काहीच जबाबदारी नव्हती. तरीही मला उगाच तडतडू लागले. जल्दी करो रस्ता रुका हुआ. मी ड्रायव्हरला काही करू लागलो. मला त्या संभाव्य अव्यवस्थेचा अकारण सहभागी बनवून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. ड्रायव्हरने आपल्या परीने बसला योग्य वळण लावण्यासाठी होता होई तो खटपट सुरू केलीच होती. पण दिशा चुकलेली बस झपाट्याने मागे पुढे करीत हव्या त्याच स्थितीत आणण्यासाठी आवश्यक तो सराईतपणा ड्रायव्हरच्या हालचालीत दिसत नव्हता. ही आश्चर्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. शिवाय बस मागे घेताना सूचना देणाराही मागे कुणी नव्हता. शेवटी खाली उतरून सूचना देण्याविषयी त्याने मला विनंती केली. विचार करायला वेळ नसल्यामुळे त्याने बस उभी करताच मी चटकन खाली उतरलो आणि बसच्या मागे गेलो. बसला हवे तसे वळवण्यासाठी पुन्हा कवायत सुरू झाली. पण अजून त्याला मागच्या बाजूचा नीट अंदाज येत नव्हता, कारण तसल्या भानगडीत अजिबात अनुभव नसल्यामुळे मी नेमका ड्रायव्हरच्या विरुद्ध बाजूने पीछे थोडा पीछे दाएं बाएं दाएं वगैरे सूचना देत होतो. पण मी त्याला दिसतच नव्हतो. तर माझ्या सूचना तरी कळणार कशा. थोड्याच वेळात सुदैवाने माझा बिंडोपणा त्याच्या आधीच माझ्या लक्षात आला आणि मग मी चटकन ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन त्याला सूचना देऊ लागलो. आता स्थिती थोडी आटोक्यात आल्यासारखे वाटू लागले होते. पण त्या क्षणातच मसमागे ताटकलेल्या काही मोजक्या वाहनांमुळे वाहतुकीची स्थिती मात्र थोडी आटोक्याबाहेर गेल्यासारखे जाणवू लागले होते. त्या खोळंबलेल्या मंडळींनी साहजिकच आता आरडाओरडा सुरू केला होता. एरवी ज्या आरडाओरडीत मी अगदी आनंदाने आणि सहज सहभागी झालो असतो, त्याच आरडाओरडीचे केंद्र सध्या मीच होतो, किंबहुना झालो होतो. त्या अवाढव्य अस्ताव्यस्त हालचालीच्या बसच्या मागे उभा राहून तिचे संचालन करणारा मीच आहे हेच तेव्हाचे ठळक चित्र होते. ओ बाबाजी, हमको भी जाना है, अपनी बस को हटाओ ना जल्दी से, बताओ ना तुम्हारे ड्राइवर को. फुली 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 साले
हा सगळ्या फुल्या फुल्या युक्त आरडाओरडा खरं म्हणजे ड्रायव्हरच्याही कानावर गेला असणारच. आता माझ्या यथायोग्य आगे जाओ पिछे आओला अनुसरून त्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. काही क्षणातच बस हवी तशी वळणावरच येतच होती. पण त्या तेवढ्या मोजक्या क्षणातच त्या खोळंबलेल्यांची बोलणी खाणे अटळ होते. ती बोलणी न ऐकल्यासारखे करतच मी माझे धस्तावलेले मार्गदर्शन चालू ठेवले होते. खरं तर ती ना माझी बस होती ना तो ड्रायव्हरही माझ्या मालकी हक्काचा होता. पण लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या की हे असे चटके बसणारच. पुढच्या काही क्षणातच ती बस एकदाची हवी तशी हव्या त्या वळणावर आली. लगेच तो ड्रायव्हरही अंदर अंकल असा मोठ्याने ओरडला आणि वाहतुकीची बोलणी कोडगेपणाने खातच अंकल म्हणजे अस्मादिक घाईघाईने बसमध्ये शिरले. आता मात्र योग्य वळण घेऊन पण बिचकतच का होईना ड्रायव्हरने बसला थोडी सरावलेली गती दिल्यासारखं वाटत होतं. तो रस्ताही त्या बससाठी तसा अरुंदच होता. अंकल यहाँ चौकटे हैं क्या? अब बस एक आखरी चौक है. एक और है, त्याने आवंड्या गिळल्यासारख्या आवाजात विचारलं. त्याने चौकाची धास्ती घेतलेली स्पष्टच जाणवत होती. आश्चर्य हेच होते की एवढ्या लांब पल्ल्याच्या लांब लसक बसचा हा नियमित ड्रायव्हर पण तरी त्या जमातीसारखा बिनधास्त वाटत नव्हता, तसा दिसतही नव्हता. ये बस तुम होटल में क्यों ले जा रहे हो? कोई बारात वगैरे जानी है क्या? मगापासून मनात साचलेले कुतूहल आता मी मोकळे केले होते. नहीं, बारात नहीं, ये रायपुर नंबर की बस है, अभी निकलनी है और वैसे ही लेट हो रही है. माझ्या मनातल्या आणखी काही कुतूहलांना मी व्यक्त करणार त्यापूर्वीच त्याने पुन्हा विचारले, अभी कितना दूर है अंकल होटल? बस अगले चौक से दाहिने मुड़कर सामने ही है. ठीक है, मगर चौक से पहले बताना अंकल, अब कोई लफड़ा नहीं चाहिए. अरे म्हणजे हे काय माझ्यामुळे वगैरे सारखे प्रश्न डावलून मी त्याला म्हणालो, वो सामने बत्ती दिख रही है ना, वहां से आराम से दाहिनी तरफ मोड़ लेना बस. मग त्याने काळजीपूर्वक बस व्यवस्थित वळवली. आता समोरच पंकज पॅलेस हॉटेलची इमारत दिसत होती. ये है तुम्हारा होटल, अब तुम चाहो तो बस को मोड़ के होटल के सामने ले लो. बसच्या दाराजवळ जात मी म्हणालो, नहीं बस अब बाकी उस्ताद देख लेंगे, चलिए अब मैं आपको वापस छोड़ दूं. म्हणजे हा या बसची अशीच कसरत करत करत आता मला वापस छोडायला येणार आहे की काय? वापस छोडणे इसी बस से? मी गोंधळून आणि खरं तर धस्तावून त्याला विचारलं, नहीं अंकल बस तो अब उस्ताद संभालेंगे, वो खड़े हैं ना सामने. एक पिळदार मिशांच्या माणसाकडे बोट दाखवत तो म्हणाला. बसमधून खाली उडी मारतच मी त्याच्याकडे पाहिले. खालचा जाडसर उर्मटासारखा पुढे काढीत तो माझ्याकडेच पाहत होता. ड्रायव्हरच्या बाजूच्या दाराने मी बाहेर आल्याचे त्याला बहुधा आवडले नसावे, पण त्या बसचा ड्रायव्हरच माझ्या बरोबर असल्यामुळे मला त्या इसमाच्या आवडी निवडीची पर्वा करायचं कारण नव्हतं. मी खाली उतरून चालू लागताच तो पोरगे लेसा ड्रायव्हर घाईघाईने माझ्या मागे येत म्हणाला, थँक्यू अगेन, चलिए अब मैं आपको निपटा दूं. निपटा दूं? हाँ हाँ, यानी वापस पहुंचा दूं. अरे कैसे पहुंचाओगे, इसी बस से? अरे नहीं अंकल, वो उस्ताद आ गए ना, बस की चाबी उनको देके 5 मिनट के लिए उनकी बाइक ले लेता हूँ. उस्ताद? कौन उस्ताद? इस बस के ड्राइवर. वो बस के ड्राइवर है. तो तुम कौन हो? अपन तो बस क्लीनर है, उस्ताद से ड्राइविंग सीख रहे हैं. कभी कभी वो ऐसे ही गाड़ी सौंप देते हैं, थोड़ी गड़बड़ होती है, लेकिन सीख जाएंगे एक दिन. आता मला त्या आधीच्या सगळ्या गडबड गोंधळाचा अर्थ उलगडत होता. काही क्षण त्या मुलाकडे आणि त्याच्या त्या उस्तादकडे मी निरखून पाहिलं. एक दीर्घ निश्वास टाकला आणि झपाझप पावलं टाकीत समोरच्या स्टेडियमकडे निघालो.
अजून माझं पहाटेचं रोजचं बिनधास्त पिणं झालंच नव्हतं ना. राजनदादांनी लिहिलेलं चिमट्या आणि गुदगुल्या, त्यांच्या काही चारोळ्या आणि चारोळ्याच्या रूपात या कविता होत्या. आणि या कवितांना खुद्द मंगेश पाडगरकरांनी सुद्धा वाचल्यानंतर एक राजनदादांसाठी पत्र लिहिलं होतं. तर त्या पत्राच्या छायाप्रतीसहित त्यांची मुलगी पूजा रानडे चौधरी, मनू आणि प्रसाद यांनी पुन्हा प्रकाशित आणि मुद्रित करून इथे आणलं आहे. हे पुस्तक आहे. ज्या पण लोकांना घ्यायचं असेल, मनू आणि हे निशुल्क आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. तर मनू आणि प्रसादकडनं ते संपर्क साधू शकता. धन्यवाद.